बीड जिल्हा कारागृहात कैद्यांच्या 2 गटांमध्ये वाद झाल्याची सूत्रांची माहिती समोर आली। आज सकाळी वाद झाल्याचं देखील समोर आलं। जेल पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला। सरपंच हत्या प्रकरणात अटक असलेल्या परळीमध्ये 2 आरोपींमध्ये हा वाद झाल्याचं प्रशासनाने पुष्टी केली आहे। 2 गटांमध्ये हा वाद झाला आहे। कोणते 2 गट आहेत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही। याच कारागृहात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड व सुदर्शन घुले यांच्यासह इतर आरोपी आहेत। तर बबन गीते गँगमधील महादेव गीते यांनी मारहाण केल्याचा दावा भाजप आमदार सूर्यदास यांनी केला। जेलमध्ये सकाळी झालेल्या वादाच्या घटनेत वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले याला मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली। सुदर्शन घुले याला मारहाण करण्यात आली तर वाल्मिक कराड यालाही चापटी लगावल्याची चर्चा आहे। परळी येथील महादेव गीते अक्षय आठवले यांच्याकडून मारहाण झाल्याचं प्राथमिक माहिती आहे। या घटनेनंतर जेलमध्ये मारहाण झालेल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली। थोड्याच वेळात बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कारागृह प्रशासनाच्या वतीने गुन्हा दाखल केला जाणार आहे। सकाळी 9च्या दरम्यान हा प्रकार झाल्याची कारागृह प्रशासनाने माहिती दिली। फोन करण्यासाठी बाहेर बॅरॅकमधून आल्यानंतर हा सगळा प्रकार घडला। 5 नंबर बॅरॅक आणि 6 नंबर बॅरॅकमधील आरोपीमध्ये हा सगळा प्रकार घडला अशी प्राथमिक माहिती समोर आली। दरम्यान जेल प्रशासन या प्रकरणात अधिक तपास करत आहे। आज सकाळी झालेल्या राड्यात सुदर्शन घुलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तर वाल्मिक कराड यालाही कानशिलात लागवण्यात आली। याच तुरुंगात असलेल्या महादेव गीते आणि अक्षय आठवले यांच्याकडून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली। कराडला मारहाण करणारा महादेव गीते हा सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणातील आरोपी आहे। आज बीडच्या तुरुंगात झालेल्या राड्याची ठिणगी पेटली। मागील काही दिवसांपासून दोन्ही गटाच्या आरोपींमध्ये धुसफूस सुरू होती। महादेव गीते हा देखील परळीतील राहणार आहे। महादेव गीते याला सरपंच बापू आंधळे यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आली होती। एका वादामध्ये बापू आंधळे यांनी छातीत बुक्की मारली आणि फायरिंग केली। यामध्ये महादेव यांच्या पोटात गोळी लागली होती। या हल्ल्यात बापू आंधळे यांनाही गोळी लागली आणि बापू आंधळेचा मृत्यू झाला। या प्रकरणी महादेव गीते याने इतर काही जणांसह वाल्मिक कराड विरोधातही तक्रार दाखल केली होती। महादेव गीतेने त्यांच्या घरावर गोळीबार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता। हा गोळीबार वाल्मिक कराडने केला असल्याचा आरोप महादेव गीते याने केला। त्याच रात्री बापू आंधळेची हत्या झाली होती। महादेव गीते हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बबन गीते यांचा कार्यकर्ता होता। हत्या झालेला बापू आंधळे हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता होता। मिळालेल्या माहितीनुसार बीड कारागृहात तुरुंग प्रशासनाकडून दररोज सकाळी 9:30च्या सुमारास कैद्यांना नाश्ता दिला जातो। सोमवारी सकाळी देखील नेहमीप्रमाणे नाश्त्याची वेळ झाली होती। त्यामुळे सर्व कैदी नाश्ता करण्यासाठी एकत्रित गोळा झाले। यावेळी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले देखील नाश्ता करायला बॅरेकमधून बाहेर पडले होते। यावेळी याच कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या महादेव गीते व अक्षय आठवले यांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली। या सर्वांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार सुरुवातीला या सर्वांमध्ये काही मुद्द्यांवरून बाचाबाची झाली, त्यानंतर त्याचे पर्यवसन हाणामारी झाले आहे। मागील 4 ते 5 दिवसांपासून महादेव गीते आणि वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यात तणाव सुरू होता। त्यांच्या सातत्याने शाब्दिक चकमक सुरू होती। याची कल्पना तुरुंग प्रशासनाला आल्याने कारागृहात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला होता। मात्र आज सकाळी नाश्त्याच्या वेळी 2 गट आपापसात भिडले। अक्षय आठवले आणि महादेव गीते हे दोघी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेवर धावून गेले। यावेळी गीते गँगने वाल्मिक कराडला 3 ते 4 चापटी मारल्याची माहिती आहे, तर सुदर्शन घुलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचं सांगितलं जाते। कोणावर कोणी हल्ला केला याची अद्याप अधिकृत माहिती तुरुंग प्रशासनाकडून देण्यात आली नाही। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून चौकशी केली जात आहे।